यारी दोस्ती दुनियादारी आपल्या प्रत्येकाला आवडत असते आणि म्हणूनच आपल्या मनातलं गुपित आपण आपल्या विश्वासू व्यक्तीला सांगत असतो आणि बरोबर याच गुपिताचा वापर हा समोरचा व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी करतो। दोन मित्रांची गोष्ट आहे, विकास गुप्ता आणि रहबर खान। हा जो विकास आहे, हा विकास त्याच्या मैत्रिणीचं, त्याच्या गर्लफ्रेंडचं गुपित आपल्या रहबर खान या मित्राला सांगतोय आणि इथून पुढे सुरू होतोय तो एक खुनी खेळ, खुनी थरार। उत्तर प्रदेश या ठिकाणचा अमरोहा या ठिकाणाहून रहबर खान नावाचा एक तरुण, ज्याचं वय 21 वर्ष आहे, हा गोवा राज्यामध्ये येतोय आणि या ठिकाणी हा जो चौगम भाग आहे इथे येऊन त्याने एक खोली भाड्याने घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी तो राहिला आहे, वास्तव्याला आहे। त्याचबरोबर याच ठिकाणच्या एका सलूनमध्ये याने नोकरी धरलेली आहे आणि या ठिकाणी हा हेअर ड्रेसरचं काम करतोय। सकाळी कामावर जायचं, रात्री उशिरा घरी यायचं, असा याचा नित्यक्रम होता। आता या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे आपण कोणीही व्यक्ती, आपण आपल्या समवयस्क समविचारी लोकांशी आपण मैत्री करत असतो, तशाच प्रकारे याने 4-5 मित्रांशी, तरुणांशी याची मैत्री झालेली आहे। याच्यातलाच त्याचा एक तरुण मित्र ज्याचं नाव विकास गुप्ता आहे। विकास गुप्ता हा देखील उत्तर प्रदेशचाच रहिवासी असल्यामुळे यांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झालेली होती आणि यांचे अगदी घनिष्ठ असे चांगले मैत्रीचे संबंध होते। आता हा जो विकास आहे याची एक गर्लफ्रेंड आहे, याची प्रेयसी आहे आणि ही जी प्रेयसी आहे हिचं काल्पनिक नाव आपण सजनी पकडूया। ही जी सजनी आहे ही कमनीय बांधा, अत्यंत दिसायला सुरेख आणि विलोभनीय असं हिचं रूप आहे। याची माहिती हा जो विकास आहे याने रहबर खान या त्याच्या मित्राला दिलेली आहे। या ठिकाणी काय होतंय, रहबर हा 21 वर्षाचा तरुण, याला ही आपल्या विकासची मैत्रीण अत्यंत आवडलेली आहे। याचं देखील हिच्यावर प्रेम बसलंय आणि मनातल्या मनात रहबर खान तिच्याविषयी स्वप्न रंगवू लागलाय। तिच्याच विषयी तो विचार करतोय, तिचं रूप त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हतं। आता हा जो विकास आहे, हा जो त्याचा मित्र आहे रहबर खान, याला त्याच्या व्यक्तिगत प्रसंगाबद्दल, त्याच्या मैत्रिणीच्या व्यक्तिगत गोष्टी, तिचे फोटो, व्हिडिओ हे सगळं काही भेटल्यानंतर शेअर करायचा, त्याला दाखवायचा। आता आधीच ही कमनीय बांध्याची सुंदर तरुणी, अतिशय रेखीव आणि हा देखील वयात आलेला तरुण, हे सगळं बघून हा अधिकच चेकाळलेला आहे। याच्या भावना अनावर झालेल्या आहेत आणि हा काही थांबायला तयार नाहीये। आता हा काय करतोय, हा त्याच्या विकासच्या मैत्रिणीला, प्रेयसीला फोन करतोय आणि त्यांनी नंबर देखील मिळवलेला आहे आणि सततचा फोन करून तिला हा त्रास देतोय, परेशान करतोय की तू मला भेटायला ये। हिने स्पष्टपणे त्याला सांगितलंय की माझं विकासवर प्रेम आहे, तुझ्यावर नाही। आता काय होतंय की कोणीही व्यक्ती एकमेकांच्या प्रेमामध्ये असतील तर हे दुसऱ्या व्यक्तीचा जबरदस्ती कसं काय सहन करू शकेल, हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे काही केल्या रहबर खान ऐकायला तयार नाहीये आणि ही देखील त्याला स्पष्ट नकार देते। रहबर खान जो आहे याने त्याचा मित्र विकास यांना भेटल्यानंतर गोड गोड बोलून, अरे तू आपला मित्र आहे ना, आपली मैत्री म्हणजे काय, एकदम भारी आणि जे काय असेल ते मैत्रीमध्ये जे बोललं जातं ते बोलून मग याच्याकडून त्याच्या मैत्रिणीचे फोटो मिळवलेत आणि काही आक्षेपार्ह फोटो देखील त्यांनी म्हणजे काय आक्षेपार्ह म्हणजे काय की त्यांच्या जवळकीचे फोटो याने मिळवलेले आहेत आणि विकासने देखील त्याला हे फोटो दिलेले आहेत। आता फोटो ह्याच्या मोबाईलमध्ये आले। आजकाल काय आहे, शेअर करणे, डाटा शेअर करणे हे एका सेकंदाचं काम आहे, पण हा डाटा शेअर करताना आपण 100 वेळा विचार करावा, हे याच्यातून आपण पुढे बघणारच आहोत। आता हा जो रहबर आहे याला आयतं कोलीत मिळालंय आणि माकडाच्या हातात कोलीत दिलं की माकड काय करतं, जिकडे सापडेल तिकडे आग लावत फिरतंय। आता रहबरला फोटो मिळाल्यानंतर मग हा अधिकच याला हा फोटो बघून म्हणजे आता हा याने मनाशी ठरवलेलं आहे, पक्क ठरवलंय की आता ही माझी होणार, आता मला बरंच काही लाभलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता समोरच्याला हवं तसं वाकवू शकतो, हे त्याला समजल्यामुळे मग त्याने तिला भेटायला बोलवलंय। ही नकार देते आणि याने आता याला सजनीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। आता हे सगळं तिच्या लक्षात येत होतं आणि ती पण कंटाळलेली होती, तरीसुद्धा आता हे कुठेतरी संपवायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे मग 15 एप्रिल 2024चा दिवस, त्या दिवशी सोमवार होता, त्या दिवशी आता हे सतत तो तिला बोलवत होता आणि त्याला नकार होकार, आता हे सगळं तिला असं वाटलं असेल की आता हे
प्रकरण आपण एकदा संपवून टाकूया. त्याच्यामुळे ती त्याच्या खोलीवर गेलेली आहे, त्याला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर मग याला जास्तच आता लिंग पिसाट झालाय, ह्याला बरंच काही याच्या भावना उफाळून आल्या. तो तिच्याशी त्यांनी गैरवर्तन करायला सुरू केलंय, तिला आणाभाका घालायला सुरू केल्या. तू मला आवडते, मग तू माझी होणार, मग असं आणि तसं, हे सगळ्या गोष्टी त्याला ते सांगतोय. हा रेबर हे पण विसरलाय की ही माझ्या मित्राची प्रेयसी आहे. त्याच्यामुळे मित्राची प्रेयसी तसं म्हणाल तर ही त्याच्यासाठी वहिनीप्रमाणे होती, पण हा काही केलं ऐकायला तयार नाहीये. त्याला मित्राची प्रेयसी हवी होती. आता हे सगळं तिथे हे चालू आहे, या दोघांमध्ये वार्तालाप चालू आहे. हा तिला विनवणी करतोय, प्रेशर टाकतोय आणि सगळं करून मग सगळं झाल्यानंतर साम दाम दंड आणि भेद, सगळ्यात शेवटी मग त्याने त्यांचे जे फोटो आहेत हे फोटो तिला दाखवलेले आहेत. आणि फोटो बघून मग ही चपापले, हिला काय करावं सुचेना. आणि कारण हे आक्षेपार्ह फोटो, आणि त्यांनी तिला धमकी पण दिलेली आहे की हे जर का तू माझ्यासोबत आलीच नाही किंवा माझ्यावर तू प्रेम केलंच नाही, मला जे हवं ते दिलंच नाही, तर हे सगळे फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेन. आता हे सगळं ऐकून मग ती घाबरलेली आहे आणि तिथून ती तडक निघाले आणि तिने गाठले या विकासला. विकास जो त्याचा मित्र आहे रेबर, याचे हे सगळे कारनामे ऐकून, कर्तृती ऐकून मग त्याला सुद्धा मग टेन्शन आलंय. तिने सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या आहे की मी त्या ठिकाणी गेलेले होते आणि अशा प्रकारे त्यांनी मला फोटो दाखवलेत आणि आता इथून पुढे मला ब्लॅकमेल करतोय. त्यांनी मला सांगितलंय की तू माझी हो, जर नाही झालीस तर तुझे हे सगळे फोटो मी सोशल मीडियावरती व्हायरल करेन आणि मग होणाऱ्या परिणामांना तू स्वतः सामोरे जा किंवा तू स्वतः जबाबदार असशील. आता इकडे ह्या विकासच्या अंगाचा तिळपापड झालाय. अरे हा माझा मित्र आहे, मैत्रीमध्ये म्हणजे त्याला असं वाटत होतं की हा माझा मित्र खूप चांगला मित्र आहे, आम्ही एवढे वर्षाची आमची मैत्री आहे, तर हा अशा प्रकारे गैरफायदा घेणार होणार नाही. त्याच्यामुळे त्याला त्याचे फोटो शेअर केले होते, त्याच्या मनातलं सांगितलं होतं, वैयक्तिक गोष्टींबद्दल सांगितलं होतं, आक्षेपार्ह प्रसंगाबद्दल त्याला सांगितलं होतं. आणि हे अशा प्रकारे हा या ठिकाणी वागेल असं त्याला वाटत नव्हतं, बिलकुल वाटत नव्हतं. आता बघा, ही मैत्री आपल्याला समोर वाटत असतं की आपली मैत्री आहे आणि आपण एकमेकांच्या अशा मैत्रीच्या बंधनामध्ये आपण एकमेकांचे गुपित सांभाळू, पण या ठिकाणी झालेलं नाहीये. आता विकास तडक, आता तो विकास सुद्धा 4-5 वर्ष गोव्यामध्ये राहत होता, त्याच्यामुळे त्याची बऱ्याच मित्रांसोबत ओळख होती. आणि असेही काही मित्र होते की दिल दोस्ती दुनियादारी, तू बोलशील तर मग आपण काही करू, अगदी समोरच्याचा गेम पण करू, असेही काही मित्र असतात. तर याने ही सगळी स्टोरी आहे, या त्यांच्या मित्राचं, त्या मित्राची वागणूक त्याच्या अन्य मित्रांना सांगितली. आणि त्या ठिकाणी मग ही मित्र जे आहेत त्यांना सुद्धा राग आलाय. अरे मग ते आपल्या वहिनीला हा असा कसा बोलतो, असा कसा करू शकतो, आता मग याचं काय खरं नाही. आणि हे सगळेजण एकत्र जमलेत. संध्याकाळच्या वेळेला यांनी एक प्लॅन केलाय. आता रेबर खान रोज रात्री त्याचं काम संपवून त्याच्या घरी यायचा आणि ही गोष्ट यांना सगळं माहिती होतं, विकासला माहिती होतं, त्याच्या इतर मित्रांना माहिती होतं. आणि ह्या मित्रांनी मिळून एक गाडी घेतलेली आहे. या गाडीमध्ये त्याचे 4 मित्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्याच्यामध्ये तनय कांदोळकर, खतेश कांदोळकर, सचिन सहानी आणि सचिन सिंग अशी ही 4 मंडळी. आणि हा 5वा विकास या ठिकाणी गाडीमध्ये बसून त्याची वाट बघतायत. समोरून त्यांचा दुसरा मित्र हा रेबर खान या ठिकाणी येत आहे. याला बघून मग त्यांनी गाडी त्याच्या समोर नेले आणि या गाडीतून हे 5 जण उतरलेले आहेत. आता हे बघून हा रेबर खान जे काही समजायचं ते समजून गेलेला आहे. यांनी याला पकडलंय आणि त्याला गाडीमध्ये कोंबलंय, त्याला मारहाण देखील केलेली आहे आणि त्याला प्रश्न विचारलाय की तू हे असं का करतोय. यावेळेला याने विनवणी सुरू केली की आता मला सोडून द्या, मला मारू नका. हा अशा प्रकारचा एक चित्रपटाला देखील सूट होईल असा सीन त्या ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर याने याला कोंबून मग याला चाकू हल्ला केला, याच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर चाकूने वार केले, त्याला घायाळ केले आणि या ठिकाणी याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर गोव्यामधलं जे ऑडिट भवन रस्ता आहे या ठिकाणी याची डेड बॉडी यांनी फेकून दिले आणि तिथून ते दुसऱ्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. दुसऱ्या दिवशी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंनी हा मृतदेह बघितलाय आणि मृतदेह बघून मग पोलिसांना पाचारण केलंय. मग पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला, तांत्रिक तपास सुरू केला. त्यावेळेला पोलिसांनी याचा मोबाईल तपासला. त्यावेळेला याच्या मोबाईलवर विकास गुप्ता याचे फोन आलेले आहे आणि मग
विकास गुप्ताचा यांनी शोध केला आणि इतरही माहितींच्या आधारे वगैरे मग त्याची जी मैत्रीण आहे, त्याची प्रेयसी, विकासच्या प्रेयसीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याने विकास गुप्ता त्याचबरोबर त्याच्या इतर 4 मित्रांची नावं सांगितलेली आहेत. त्याच्यामुळे मग पोलीस त्यांच्या मागावर आहेत. कारण हा जो विकास गुप्ता आहे, त्या ठिकाणाहून परागंदा झालेला आहे, त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. आता याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, काय बघायचं आहे, तर मैत्री कशी असावी आणि प्रेम कसं असावं. मैत्री ही मैत्री असते आणि प्रेम हे प्रेम असतं. तुमची मैत्री, तुमचा मित्र, तुमची प्रेयसी आणि तुम्ही या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, 2 व्यक्तिगत गोष्टी आहेत. मित्र आणि कुटुंब या देखील 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक मित्रांसाठी, एकमेकांसाठी सहकार्य करण्यासाठी नक्की उभं राहावं, परंतु आपल्या व्यक्तिगत गोष्टी, व्यक्तिगत आपले प्रसंग हे आपण इतर कोणासोबतही शेअर करू नयेत. जर का शेअर केले तर अशाच प्रकारे भयानक प्रसंगाला आपल्याला सामोरं जायला लागू शकतं. आता ही संपूर्ण घटना, सत्य घटना आपल्याला कशी वाटली याबद्दल कमेंट करा. भेटूया पुन्हा एकदा 9 वाजता बरोबर नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. धन्यवाद.